मी कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे. अर्थात मुंगी लहान आहे, मुंगीचा देह एवढा एवढासा असतो, म्हणून त्या मुंगीमध्ये मी लहान आहे आणि हत्ती मोठा आहे म्हणून त्याच्यामध्ये मी अधिक आहे. म्हणजे मुंगीचा आत्मा छोटा आणि हत्तीचा आत्मा मोठा असं कुठे असतं का? किंवा पुरुषामध्ये आत्मा आणि स्त्रीमध्ये आत्मी स्त्रीलिंगी असं कुठेही नसतं. तर सगळ्यांमध्ये मी सारखाच आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला त्यांनी, आपण रोज बोलतो त्या भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे छान कळतं आपल्याला. मला तर खूप आनंद होतो आहे कळलं की कारण सर्वचे सर्व प्राणी माझे अंश आहेत, माझी स्वरूपे आहेत. माझी स्वरूपे असल्याने ते माझ्यापासून कधी वेगळेच होऊ शकत नाही आणि मीही त्यांच्यापासून कधी वेगळा होऊ शकत नाही. म्हणून मी सर्वांमध्ये समान आहे, कुठेही कमी जास्त नाही आहे, माझ्याकडे पक्षपात नाही आहे. आणि प्राण्यांमध्ये जन्माने, कर्माने, परिस्थितीने, घटनेने, संयोग वियोग इत्यादीने अनेक प्रकारची विषमता असूनही मी संपूर्णपणे नित्य सर्वात समान रीतीने व्यापक आहे. कुठे कमी नाही, कुठे अधिक नाही. आता काही प्राणी असतात त्यांचं आयुष्य कमी असतं, काही प्राणी असतात त्यांचं आयुष्य जास्त असतं. असे अनेक त्यांच्यामध्ये विषमता असते प्राण्यांच्या जन्मामध्ये, कर्मामध्ये, परिस्थितीमध्ये. पण भगवंत मात्र सगळ्यांमध्ये समान रीतीने आहेत. समम सर्वेषु भूतेषु. आणि त्यामुळे ते कोणाचा द्वेषही करत नाही आणि ते कोणाला प्रिय, म्हणजे मला कोणासाठी कोणाचा द्वेष नाही, कोणाचा राग नाही. राग द्वेष दोन्ही त्यांच्याकडे नाही. पूर्वी भगवंतांनी म्हटले की मी संपूर्ण प्राण्यांमध्ये समान आहे. आता त्याचेच विवेचन करतात की कोणीही प्राणी माझ्या रागद्वेषाचा विषय नाही. पण मला विमुख होऊन एखादा मनुष्य जर हा, म्हणजे मी जे मगाशी सांगितलं तसं की भगवंत नाहीच आहे असा जो म्हणतो त्याच्यामध्ये मग मी नाहीच आहे असं त्याला प्रतीत होतं ना. असं ते आपल्याला सांगतात की जो सकाम भावपूर्वक शुभ कर्म करेल तो उच्च गतीला जाईल आणि जो अशुभ कर्म करेल तो नीच गतीला जाईल. आपोआपच जसा भाव तसा देव. त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीने जर त्याची वागणूक असेल तर त्याला निश्चितच खालचीच गती मिळेल. आणि जो भगवंत आहे अशा पद्धतीने सत्कर्म करेल, त्या पद्धतीने वागेल, शास्त्राधारे वागेल तर त्याची मात्र उत्तम गती त्याला मिळेल. आता इथे तेच आलं की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे भौतिक पदार्थही प्राण्यांच्या चांगल्या वाईट आचरणांना आणि भावांना अनुसरून त्यांना राहण्याचे स्थान देण्यात, त्यांची तहान भागवण्यात, त्यांना प्रकाश देण्यात, त्यांना चालण्या फिरण्यासाठी अवकाश देण्यात रागद्वेषपूर्वक विषमता करीत नाहीत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळ्यांना कशी समान वागणूक देतात. मग ते म्हणतात की तर मग प्राणी चांगल्या वाईट आचरणाच्या अनुषंगाने माझ्या रागद्वेषाचे विषय कसे बनू शकतील? अर्थात बनू शकत नाहीत, कारण ते साक्षात माझेच अंश आहेत, माझी स्वरूपे आहेत. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः. हे आपल्याला 15व्या अध्यायात येईल. 15वा अध्याय हा शेवटचा म्हणजे ज्ञानाचा अध्याय आहे. जसे एखाद्या व्यक्तीच्या हाताला दुःख झाले आणि तो हात शरीराच्या कोणत्याही कामात उपयोगाला येत नाही. मग आता हात दुखतोय, मग रात्री त्या झोप येत नाही, त्याला हात दुखतोय, काम करण्यामध्ये बाधा येते आणि दुसरा हात मात्र त्याचा चांगला आहे. पण म्हणून काय त्या व्यक्तीला त्या दुखणाऱ्या हाताविषयी राग येईल का की हा हात फार वाईट आहे, हा काढून टाकू आपण, असं तो कधी म्हणणार नाही. कारण दोन्ही हात त्याचेच आहेत. चांगला हातही त्याचा आहे आणि तो दुखणारा हात सुद्धा त्याचाच आहे. त्यामुळे द्वेषाचा भाव त्याच्या मनामध्ये कधीच येणार नाही, कारण की दोन्ही हात त्याची अंगच आहेत. तसं भगवंत आपल्याला सांगतात की पुण्यात्मा असो पापात्मा असो ते दोघंही माझेच अंश आहेत आणि त्यामुळे मला कुणाबद्दलही राग आणि द्वेष नाही आहे. समोहम सर्वभूतेषु. आणि हे म्हणणेच संभवले नसते, कारण विषमतेमुळेच रागद्वेष निर्माण होतात. विषमता माझ्याकडे नाहीच आहे असं भगवंत म्हणतात की मी सगळ्यांविषयी समान वागणूक ठेवतो. म्हणजे हे कशासाठी? समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मैते तेषु चाप्यहम. ये भजन्ति तु मां भक्त्या म्हणजे जे
पण त्याच्या पुढचं त्यांनी सांगितलं आहे की जे भक्तिपूर्वक माझं भजन करतात, अर्थात ज्यांची संसाराविषयी आसक्ती, राग, ओढ राहिलेली नसते, ते जे केवळ मलाच आपले मानतात, केवळ मतपरायण होतात, केवळ माझ्याच प्रसन्नतेसाठी रात्रंदिवस काम करतात आणि जे शरीर, इंद्रिय, मन, वाणीद्वारा माझीच भक्ती करतात, ते माझ्यात असतात आणि मी त्यांच्यात असतो. प्रेमपूर्वक माझे भजन करणारे भक्त माझ्यात आहेत आणि मी त्यांच्यात आहेत. याचा अर्थ असा नाही की जे सामान्य जीव आहेत तसेच माझ्या आज्ञेविरुद्ध चालणारे आहेत ते माझ्यात आणि मी त्यांच्यात नाही, तर ते आपल्याला माझ्यात मानितच नाहीत. असे म्हणतात की आम्ही तर संसारी जीव आहोत, संसारात राहणारे आहोत. ते हे समजत नाही की संसार, शरीर तर कधी एकरूप एकरस राहतच नाही. तर अशा संसारात, शरीरात आम्ही कसे स्थिर राहू शकतो? म्हणजे कधी ना कधी हा संसार संपणार आहे, कधी ना कधी हे शरीर पण जाणार आहे. हे मात्र ते जे नास्तिक असतात ते समजत नाहीत आणि म्हणून ते स्वतःला आपल्यामध्ये म्हणजे भगवंताला आपल्यामध्ये आहे असं ते मानत नाहीत आणि त्यामुळे भगवंत त्यांच्यामध्ये नसतो. पण जे तेच पुन्हा पुन्हा आलेलं आहे की जे मी मागच्या श्लोकामध्ये सांगितलं तुम्हाला तेच. आणि छान अतिशय चांगली उदाहरणं देऊन त्यांनी इथे ते आपल्याला समजावून सांगितलेलं आहे की एखादी माता असेल म्हणे की मातेला आपला पुत्र, एखादा पुत्र चांगलं काम करणारा असेल आणि एखादा अपंग असेल किंवा त्याला काही काम जमत नसेल, म्हणून आई त्या दोघांवर, आईचं प्रेम ह्या दोघांवरही सारखंच असतं, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा कधीही नसतो. किंवा गाईच्या स्तनाजवळ गोचीड राहतात, ते दूध न पिता रक्त पितात, तर ही विषमता गायीची नव्हे तर त्या गोचिडाची स्वतःची आहे. त्या गोचिडाला कळत नाही आहे की रक्त नाही तर दूध प्यायला पाहिजे, त्याचं अन्न रक्त आहे म्हणून ते रक्तच पितं, त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या गुणानुसार ते करतं. तसं या विश्वातले जे सगळे, या जगातले जे प्राणी आहेत ते सगळे त्यांच्या गुणकर्मानुसार भगवंताची प्राप्ती करून घ्यायची का नाही घ्यायची हे त्यांच्या गुणकर्मानुसार ठरत असतं. त्याच्यामध्ये भगवंताकडे विषमता हा गुण आहे असं अजिबात नाही आहे. तर भगवंत मात्र सगळ्यांसाठी समानच आहेत. छान सांगितलं इथे त्यांनी. आणि ये भजंती तुमाम भक्त्या पदाने भक्तिपूर्वक आपले भजन करणाऱ्याविषयी मात्र भगवंताला अतिशय प्रेम आहे आणि भक्त भगवंताला अतिशय आवडतो. आणि पुढे ते सांगतात की पुढे भगवंतांनी अजून उदारपणा दाखवलेला आहे की ते म्हणतात 30व्या श्लोकामध्ये, अपिचे सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. की जर कोणी दुराचारातीलही दुराचारी असेल आणि त्यांनी जर अनन्य भावाने माझं भजन केलं तर त्याला साधूच समजलं पाहिजे. अतिशय दुराचारी आहे, अतिशय आतापर्यंत पूर्व आयुष्यामध्ये त्यांनी अतिशय वाईट कर्म केलेलं आहे, पण त्याच्यानंतर त्याला उपरती झाली, पश्चाताप झाला आणि तो चांगलं कर्म करायला लागला, तर भगवंत म्हणतात की त्याला मी उत्तमच गती देतो आणि त्याला मी साधूच म्हणावं त्याला, असं म्हणतात ते. की 7व्या अध्यायामध्ये आलेलं होतं बघा की जे पापी असतात ते मला शरण येत नाहीत. आणि येथे म्हटले आहे की दुराचारातील दुराचारी जरी अनन्य भावाने माझं भजन जर त्यांनी केलं तर मात्र मी त्याला चांगलीच गती देतो, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता त्यांची बुद्धी तशी पालटायला पाहिजे ना. बुद्धी पालटली तर, जसं आता उदाहरण द्यायचं झालं तर वाल्मिकींचं उदाहरण आहे. वाल्या कोळी कसा होता वाल्या कोळी की त्याला फक्त खून, मारामारी एवढंच माहिती होतं. मरा 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 एवढंच, मारणं आणि मरणं एवढंच त्याला शब्द येत होते, बाकी त्याला काहीच येत नव्हतं म्हणे. आणि त्यांनी फक्त तो असा तलवार उगारायचा किंवा काय जे शस्त्र असेल त्याच्या हातामध्ये ते मारायचा. मग लोक घाबरायचे, घाबरणारे लोक, असे रडणारे लोक असेच त्यांनी पाहिलेले होते. परंतु जेव्हा एकदा नारदमुनी आले आणि नारदमुनीच्या हातात वीणा असते आणि ते नारायण 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 अगदी निर्भीडपणे म्हणत असतात, भगवंताचं नाम घेत असतात. त्यांना काय अभय हा गुण आहे त्यांच्याकडे, त्यांना भीती नाही आहे, भगवंतच त्यांच्यामध्ये वास करतो. त्यामुळे जेव्हा वाल्या कोळींनी त्यांच्यावर शस्त्र उगारलं आणि त्यांना मारण्यासाठी म्हणून तो हे झाला, तेव्हा ते इतका निर्भयपणा नारद मुनींकडे होता की त्याला ते दृश्य पाहून तो अवाक झाला
कारण आजपर्यंत त्यांनी असं कधी पाहिलंच नव्हतं. मृत्यूला घाबरणारेच लोक त्यांनी पाहिलेले होते. त्यामुळे त्या नारद मुनींकडे पाहून त्याला इतकं आश्चर्य वाटलं की असा सुद्धा माणूस असू शकतो की जो मी एवढा मारायला धावलोय त्याला सुद्धा तो काही घाबरत नाही आहे, निर्भीडपणे माझ्यासमोर उभा आहे आणि नारायण 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 त्याचा जप चालू आहे आणि डोळ्यात डोळे घालून माझ्याकडे पाहतोय. ते सगळं पाहून तो खजील झाला आणि त्याच्या हातातलं शस्त्र गळून पडलं. आणि मग त्याला म्हणजे त्याचं तिथे पूर्वसंचितच जागृत झालेलं असेल कदाचित की त्यांनी नमस्कार केलेला आहे, नारद मुनींना विचारलेला आहे. मग नारद मुनी म्हणाले की अरे म्हणजे ती गोष्ट आपण सगळ्यांना माहिती आहे ती गोष्ट की रांजण भरलेला असतो, त्या इतक्या लोकांना त्यांनी मारलेलं असतं की एकाला मारायचं आणि खडा टाकायचा त्या रांजणात, असं आपण लहानपणी गोष्ट वाचली होती. आणि त्या पापाने त्याचा असा घडा भरलेला असतो, अनेक रांजण भरलेले असतात तिथे. आणि मग नारद मुनी विचारतात की अरे तुझ्या या पापाचा वाटेकरी कोण होणार आहे का, तू कोणासाठी हे सगळं करतोय. तर तो म्हणे मी माझ्या मुलाबाळांसाठी करतो, त्यांचं पोट भरण्यासाठी करतो. जा म्हणे जाऊन विचारून ये तुझ्या मुलाबाळांना, पत्नीला की तुम्ही माझ्या पापाचे वाटेकरी होणार आहात का म्हणून. तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की अरे खरंच आहे. तो म्हणे हो होतील ना, का बरं नाही होणार, मी त्यांना एवढं खाऊ पिऊ घालतो, हे सगळं मी त्यांच्यासाठीच मारतो म्हणे सगळ्यांना. आणि ते म्हणतात नाही तू जाऊन विचारून ये. आणि मग तो जेव्हा जाऊन विचारून येतो तेव्हा पत्नी उत्तर देते, मुलं उत्तर देतात की आमचा काय संबंध, तुम्ही फक्त आम्हाला खाऊ घालणं, आमचा चरितार्थ चालवणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही ते कसं आणता काय आणता त्या पापामध्ये आम्ही भागीदार नाही आहोत. आणि हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला एकदम जागृती येते. आणि अशा पद्धतीने तो म्हणजे त्याला राम राम नामाचा जप देतात नारद मुनी, राम राम राम. तर त्याला येतच नसतं, त्याच्या तोंडामध्ये मरा मरा मरा. मग नारद मुनी म्हणतात की ठीक आहे, न बुद्धिभेदम जनयेद, याचं पण हे उदाहरण आहे बघा की कोणाचाही बुद्धिभेद करू नये, की त्याला ठीक आहे मरा मरा येतंय का तुझ्या तोंडात, काही हरकत नाही, तू तेच म्हण. ते म्हणता म्हणता राम राम म राम म राम, त्याचं राम कधी होईल हे तुला सुद्धा कळणार नाही. आणि मग तो खरंच तशा पद्धतीने त्यांच्यावर विश्वास ठेवून राम 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 म्हणायला लागतो. आणि ते म्हणतात ना की वारूळ तयार होतं, ते म्हणून त्यांना वाल्मिकी हे नाव दिलेलं आहे. वाल्मिकी म्हणजे वारूळ. तर अशी ती गोष्ट आहे. म्हणजे कशावरून ती सांगितली की अपिचेत सुदुराचारो भजते माम नन्यभाग. कितीही दुराचारी असला, दुराचारातला दुराचारी म्हटलं इथे, सुदुराचारी. आता दुराचारी माणसाला सु म्हणणं म्हणजे ही भगवंताचीच उदारता आहे की कितीही दुराचारी असला आणि त्यांनी जर भगवंताचं नाम घेतलं तर मी त्याचा उद्धारच करतो, त्याला साधूच म्हटलं पाहिजे असं ते आपल्याला म्हणतात. आणि मग दुराचारी जो असतो त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने काय घडलं म्हणजे तो दुराचारीचा चांगला होईल, तर त्याच्यासाठी त्यांनी 5 गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. की एखादा माणूस अतिशय दुराचारी आहे म्हणजे दुष्ट आहे, दुष्टात्मा आहे, आणि तो जर एखाद्या संकटात सापडला आणि त्याला कोणाचाही थोडासा आधार मिळाला, तर अशा अवस्थेमध्ये संकटात सापडलेला आहे, कोणाचाही आधार नाही आहे, आणि त्याला कधीतरी गोष्ट आठवते एखादी ऐकलेली की भगवान सर्वांचे सहाय्यक आहेत आणि त्यांना शरण जाण्याने सर्व कामे ठीक होतात. अशी उपरती जर त्याला झाली समजा तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. दुसरं, तो सहजच एखाद्या अशा वातावरणात गेला की जेथे मोठमोठे संत महापुरुष आहेत आणि आजही वर्तमानामध्ये आहेत, तर त्यांच्या प्रभावाने भगवंताविषयी रुची उत्पन्न होते. म्हणजे सत्संग, जसे नारद मुनी आले ह्याच्याजवळ आणि त्याच्याशी बोलले, तर त्या नारद मुनींच्या तिथे जी उपस्थिती नारद मुनींची झाली, सत्संग त्याला घडला, त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये अर्धा पालट झालेला आहे. आणि नंतर मग पुढची घटना घडलेली आहे. म्हणजे एखाद्या संतांचा सहवास जर लाभला तरीसुद्धा हा दुष्टात्मा जो आहे तो पुण्यात्मामध्ये बदलू शकतो. मग त्याच्यासाठी उदाहरणं त्यांनी वाल्मिकीचं दिलं आहे. अजामिळाचं उदाहरण भागवतामध्ये आपल्याला माहिती आहे. सदन कसाई आहे. हे सगळे जे पापी लोक होते हे सगळे भक्त बनलेले आहेत नंतर, आणि भजनाच्या प्रभावाने त्यांच्यामध्ये विलक्षण बदल झालेला आहे. आणि अशा सगळ्या कथा ऐकून सुद्धा एखाद्याचे संस्कार जागृत होतात म्हणे, की ह्या ज्या पूर्वी होऊन गेले जे हे जे दुराचारी होते आणि त्यांच्यामध्ये कसा बदल झाला, अशा कथा जरी ऐकल्या तरी एखादा जो दुष्टात्मा असेल तो पुण्यात्मा होऊ शकतो. किंवा एखादा प्राणी अशा संकटात सापडला की ज्यावेळी त्याच्या वाचण्याची मुळी शक्यता नव्हती, परंतु तो वाचला,
असे अनेक अनुभव येतात बघा, की जे जातात मानस सरोवरला जातात किंवा कुठेतरी मोठा गिरी चढायला वगैरे जातात आणि तिथे त्यांच्या लक्षात येतं की आता मोठी दरी आहे आणि तिथे मी पडणार आहे, आणि तेवढ्यात त्यांना काय कोणीतरी वाचवतं आणि मग त्यांना विश्वास बसतो की भगवंत आहे आणि भगवंतानीच या ठिकाणी मला वाचवलेलं आहे. मग तिथेही भगवंतावर विश्वास बसतो आणि एखाद्या संताचे दर्शन झाले आणि त्याच्या पतन करणाऱ्या दुष्कर्माला पाहून त्याच्यावर संतांची कृपा झाली. जसे वाल्मिकींवर कृपा झाली, अजामेळावर कृपा झाली. म्हणजे अशा सगळ्या ज्या घटना घडतात त्याच्यामुळे काय होतं, दुराचाराचा भाव बदलून जातो आणि भगवंताच्या भजनामध्ये तो प्रवृत्त होतो. मग त्याच्यामध्ये चोर आहे, डाकू आहे, लुटणारे, हत्या करणारे अनेक जण आहेत. त्यांच्या अनेकांचे भाव बदलल्याच्या अनेक गोष्टी आपल्याला पुराणामध्ये वाचायला मिळतात. असं आहे हे. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. छान आहे. भगवंत सगळ्यांना संधी देतो की तुम्ही फक्त काय करा तर अनन्य व्हा. भगवंताशी अनन्य झाल्यानंतर अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. की मी कसा तुमचा योगक्षेम चालवतो हे पण भगवंतांनी आपल्याला मागच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे कन्येचा विवाह झाल्यावर आता मी पतीची झाले, आता मला पतीच्या घरचे कामच करायचे आहे असा निश्चय त्या मुलीने घेतलेला असतो की पूर्णपणे त्या पतीला ती अनुसरलेली असते आणि त्या पतीसाठी म्हणूनच पतीवरच्या प्रेमामुळेच ती आपले सासू सासरे, आपले दीर, नंदा, जावा ह्या सगळ्यांवर प्रेम करत असते. ते कोणामुळे? केवळ एकट्या पतीमुळे. कारण त्या पतीशी ती अनन्य असते. तसं भगवंतानी सांगितलं आहे की मी भगवंताचा आहे, आता केवळ भगवंताचेच मला भजन करायचं आहे, भगवंताचंच काम करायचं आहे आणि त्या बाकी कोणाशी मला काहीही कर्तव्य नाही आहे. पण ह्या संसाराशी माझा जो संयोग झालेला आहे तो केवळ भगवंताशी माझा संयोग व्हावा म्हणून त्या संसाराचं मी काम करतोय. अशा पद्धतीने त्याची अहंता बदलली पाहिजे त्याचं. आणि मग तेव्हा तो भक्त होतो. क्षिप्रम भवती धर्मात्मा. आणि मग तो काय होतो म्हणे, स्वचा निश्चय त्याचा असा झाला की मी आता भगवंताचा झालेलो आहे. मग तो फार लवकरच धर्मात्मा बनतो. म्हणजे भक्तियोगाच्या दृष्टीने संपूर्ण दुर्गुण दुराचार भगवंताच्या विमुखतेवरच टिकून राहतात. जेव्हा प्राणी अनन्य भावाने भगवंताला सम्मुख होतो तेव्हा सर्व दुर्गुण दुराचार नष्ट होतात आणि तो भगवंताला प्राप्त होतो. आता पुढच्या श्लोकामध्ये त्या सम्यक निश्चयाचं फळ सांगतात की असा जेव्हा तो निश्चय करतो तेव्हा तो क्षिप्रम भवती धर्मात्मा. ताबडतोब, क्षिप्रम म्हणजे काय, तात्काळ, त्या क्षणी. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वच्छांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. की तो तात्काळ त्याच क्षणी धर्मात्मा होतो आणि निरंतर राहणाऱ्या शांतीला प्राप्त होतो. हे कुंतीनंदना, तू अशी प्रतिज्ञा कर की माझ्या भक्ताचा विनाश कधीही होणार नाही. भगवंतानी या ठिकाणी ग्वाही दिलेली आपल्याला की नमे भक्त प्रणश्यती, की एकदा माझा भक्त झाला की त्या भक्ताचा कधीही विनाश होत नाही, त्याचं कधीही पतन होत नाही. मग ही भगवंतानी प्रतिज्ञा कोणाला करायला लावली? अर्जुनाला करायला लावली. म्हणे कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. अर्जुनाला का करायला लावली? की भक्तांनी केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याचं माझ्याकडे जबाबदारी येते. म्हणे की भक्तांनी केलेली माझी प्रतिज्ञा मी एक वेळ मोडू शकतो. असं मी आत्ताच कुठेतरी वाचलं की त्यांनी भीष्मांबद्दल प्रतिज्ञा केली होती ना, महाभारतीय युद्धामध्ये काय प्रतिज्ञा केली होती? न धरी शस्त्र करी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार.
की मी कधीही हातामध्ये शस्त्र धरणार नाही अशी भगवंतानी प्रतिज्ञा केली होती. पण काय झालं, जेव्हा भीष्मांचा पाडाव होतच नव्हता तेव्हा भगवंतानी शस्त्र हातात धरलं, रथाचं चाक हातात धरलं आणि स्वतःची प्रतिज्ञा मोडलेली आहे. म्हणून ते म्हणतात की माझी प्रतिज्ञा एक वेळ मी मोडेल, पण माझ्या भक्तांनी केलेली प्रतिज्ञा मी कधीही मोडणार नाही. म्हणून अर्जुना तू ही प्रतिज्ञा कर की नमे भक्त प्रणश्यती कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती, की मी हे माझा भक्त माझ्या भक्ताचा कधीही विनाश होणार नाही. ही माझ्या भक्ताने केलेली प्रतिज्ञा मी कोणत्याही प्रकारे पूर्णच करेल असं सांगितलेलं आहे. या प्रकरणामध्ये भगवंतांनी आपल्या भक्तीचे 7 अधिकारी सांगितले. त्यापैकी दुराचार्याचे वर्णन 2 श्लोकात केले आणि आता पुढील श्लोकात भक्तीच्या 4 अधिकाऱ्यांचे वर्णन करतात. 32वा श्लोक. माम हि पार्थ व्यपाशित्य एपी स्यु पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि यान्ति परांगतिम, की मी कोणाकोणाला कोण माझ्या परमगतीला प्राप्त होतात. तर हे पृथानंदना, जे कोणी पापयोनी आहेत, जे स्त्रिया आहेत, वैश्य आहेत, शूद्र आहेत, ह्या सगळेजण मला संपूर्णपणे जर शरण आले तर ते निसंशय परमगतीला प्राप्त होतात असं सांगितलं आहे. मग स्त्रिया हा शब्द पण त्यांनी अशा पद्धतीने वापरला आहे, म्हणे की स्त्रीसारखं मन ज्याचं असतं, अतिशय कोमल असं मन असणारे पण लोक असतात, भक्त असतात, ते सुद्धा मला प्राप्त होतात. नंतर वैश्य आहे, शूद्र आहे, ते सुद्धा मला प्राप्त होतात. त्याच्यामध्ये आपण शूद्राबद्दल विदुरांची गोष्ट मागे पाहिलेली आहे की विदुर हे मोठे भक्त होते आणि ते भगवंताला शूद्र जातीत जन्मले होते, पण ते भगवंताची भक्ती केल्यामुळे भगवंताला प्राप्त झालेले आहे. स्त्रियांचं उदाहरण म्हटलं तर सगळ्या गोपिका आहेत, आपल्या सगळ्या संत, स्त्री संत ज्या सगळ्या होऊन गेल्या त्या सगळ्यांनी भगवंताची भक्ती केलेली आणि भगवंताला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे स्त्रिया, शूद्र, वैश्य. वैश्यामध्ये पण तो एक कुठला वैश्य आहे, तुलाधार वैश्य हा म्हणे व्यापार करायचा, मांस विक्री करायचा. तो म्हणजे असं सांगितलेलं आहे की कुठलंही कर्म वाईट नाही आहे, कर्म आपल्याला दिसताना ते वाईट दिसतं, पण तो इतक्या चांगल्या पद्धतीने तो करायचा, भगवंताचं नाव घेत करायचा, अतिशय समसमान असं वजन करायचा, कुठेही थोडं जास्त नाही, कमी नाही, कोणाकडूनही जास्त फायदा तो घ्यायचा नाही. आणि हे सगळं तो भगवंताच्या नामामध्ये करायचा आणि त्याच्यानंतर तो आपल्या आईवडिलांची सेवा पण करायचा. असा तो तुलाधार वैश्य होता. म्हणजे प्रत्येक वर्णातला एक घेऊन भगवंतांनी सांगितलेलं आहे की स्त्री असो, वैश्य असो, नंतर शूद्र असो, स्त्रिया, नंतर हे कोण पापयोनी सांगितलेलं आहे, आत्ताच आपण बघितलं दुराचारी, ह्या सगळ्यांचा मी उद्धारच करतो. त्यांनी जर माझी भक्ती केली तर मी त्यांचा उद्धार करतो. आता 33वा श्लोक आहे. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखल लोकम इमं प्राप्य भजस्व माम, की हे तर आता ह्या सगळ्यांना पापयोनींना सुद्धा मी उद्धार करतो. म्हणजे ब्राह्मण आहेत, जे चांगल्या पद्धतीने वेदपठण करतात, जे चांगल्या पद्धतीने माझं नाव घेतात, उपासना करतात, त्यांचा मी उद्धार करणार नाही का, असा प्रश्न इथे विचारलेला आहे. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा, की दुराचार्यांचा पण मी उद्धार करतो, तर मग जे ब्राह्मण आहेत त्यांचा सुद्धा मी निश्चितच उद्धार करेलच, यात काही शंकाच नाही आहे असं सांगितलेलं आहे. आणि अनित्यम सुखल लोकम इमं प्राप्य भजस्व माम, की हा मनुष्य जन्म अनंत जन्मांचा अंत करणारा असल्यामुळे अंतिम जन्म आहे. हा जो आपला मनुष्य जन्म आहे, आपण 84 लक्ष योनी फिरून आलेलो आहे, आपण सगळं झालेलो आहे, सगळ्या प्राण्यांच्या जन्मामध्ये राहिलेलो आहोत आपण, आणि आता मनुष्य जन्माला आलो आहे. तर या जन्मात मनुष्य भगवंताला शरण जाऊन भगवंतालाही सुख देणारा होऊ शकतो. म्हणून हा मनुष्य जन्म पवित्र तर आहेच, दुर्लभो मानुष्यो देहे सांगितलेलं आहे ना, की इतका दुर्लभ आहे हा जन्म, की आणि हा संसार कसा आहे, संसार हा नित्य आहे, अर्थात नित्य राहणारा नाही आहे, केव्हा समाप्त होईल याचा नेम नाही. म्हणून लवकरात लवकर आपला उद्धार करून घ्या असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि मनुष्य शरीरात कधी सुखही मिळत नाही,
आपल्याला सुख सुख वाटतं म्हणून आपण त्याच्या पाठीमागे धावतो, पण ते सगळं काय असतं तर दुःखच असतं. म्हणून 15व्या अध्यायात मनुष्य जन्माला दुःखालय म्हटलेलं आहे. दुःखालयम शाश्वतम, की हा संसार कसा आहे, दुःखाचं कोठार आहे, दुःखाचं आलय आहे आणि अशाश्वत असं आहे. म्हणून मनुष्य शरीर मिळाल्यावर सुखामध्ये उपभोगामध्ये पडून राहू नये, तर काय करावं, आपलं जीवन हे सार्थकी लावावं, भगवंताची भक्ती करावी. कारण की कर्मामुळे भविष्यात या जीवाचा दुसरा जन्म होईल असे कोणते विधान भगवंतांनी तयार केलेले नाही आहे. मनुष्य जन्मच मिळेल हे काही आपण सांगू शकत नाही. कुठलाही जन्म आपल्याला मिळू शकतो, 4 पायाचा सुद्धा आपण होऊ शकतो. म्हणून त्याच्यासाठी त्यांनी असं सांगितलं आहे की या शरीरामध्ये मनुष्य जन्मामध्ये आपल्याला इतकं सुंदर मुख दिलेलं आहे, वाणी दिलेलं आहे, बाकी कोणीही बोलू शकत नाही, नाम घेऊ शकत नाही, हसू शकत नाही. आपण हसू शकतो, आपण नाम घेऊ शकतो. तर आपण आपल्या या मनुष्य शरीराचा उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि भगवंताचं भजन करायला पाहिजे. मग ते भजन कसं करायचं तर ते शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की भगवंताच्या भजनाचाच विषय मुख्य आलेला आहे. शेवटच्या श्लोकामध्ये ते सांगतात, 34वा श्लोक आहे, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः, की तू काय कर, तू माझा भक्त हो, मन्मना भव मद भक्तो, माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझे पूजन करणारा हो, मला नमस्कार कर. अशा प्रकारे माझ्याशी आपणा स्वतःला लावून मतपरायण जर तू झालास तर तू मलाच प्राप्त होशील आणि मनुष्य जन्माचं सार्थक होईल असं ते आपल्याला सांगतात. मन्मना भव मद भक्तो, मन चंचल आहे, आपलं मन क्षणात तिकडे जातं. म्हणून मग तेच भगवंताला द्यायचं आहे. आपलं चंचल मन भगवंताला द्यायचं आहे, ते भगवंताकडे लावायचं आहे आणि अखंडपणे त्याला विसरायचं नाही आहे. माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो असं ते म्हणतात. मद्याजी म्हणजे माझं पूजन करणारा हो, म्हणजे जे आपण पाहिलं सगळ्या क्रिया करताना, खाणे पिणे झोपणे जागणे सगळं काही करताना भगवंताची आठवण करायची आणि ते सगळं पूजाच करतोय, जणू काही सगळे कर्म म्हणजे आपण भगवंताची पूजा करतोय असं मानायचं. नंतर सांगितलं मला नमस्कार कर, म्हणजे काय की प्रतिकूल परिस्थिती आली, अनुकूल परिस्थिती आली तरी सुद्धा तू प्रसन्न राहा असं सांगितलेलं आहे. की जे मनुष्य हानी आणि परलोकाच्या भयाने माझ्या चरणावर नमस्कार करतात, मला शरण येतात, ते वास्तविक आपल्या सुख आणि सुविधेला शरण येतात. म्हणजे आता आपणच आपलं आत्मपरीक्षण करायचं की आपण जेव्हा देवळात जातो, मंदिरात जातो, देवाला नमस्कार करतो, तेव्हा आपण काय करतो, देवा माझा गुडघा बरा होऊ दे, देवा माझं हे होऊ दे, देवा माझं ते होऊ दे. मग ते काय सांगतात आहे की तुम्ही काय करता म्हणे की तुमच्या सुखसुविधेला शरण जाता, भगवंताला शरण नाही जात तुम्ही. तर त्याच्याकडे काय काय तुम्ही मागता, इच्छा करता, मग तोपर्यंत तो काही तुम्हाला प्रसन्न होणार नाही. तर मला नमस्कार करा म्हणजे काय की जो आपले स्वतंत्र अस्तित्व न ठेवता माझ्या मर्जीत आपले मन मिसळून टाकतो, की भगवंता तुला जे काय करायचं असेल ते कर. म्हणून अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सानिध्यम देहि मे परमेश्वरम, की याच्यामध्ये काय मागितलेलं आहे की भगवंताकडे त्याचं सानिध्य आपण मागितलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे प्रार्थना करायची, भगवंताला शरण जायचं, असं बरंच काय काय याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण शेवटचा श्लोक हा बघितला 9व्या अध्यायातला. अतिशय सुंदर असा हा अध्याय होता आपला 9वा अध्याय, राजविद्या राजगुह्य योग. याच्यामध्ये खरं तर जितकं सांगावं तितकं कमी आहे. आज संपवायचं होतं त्यामुळे मी थोडी जोरात गाडी सोडलेली आहे. पण छान आहे हे विषय आपले पुन्हा 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 झालेले आहेत आणि पुन्हाही आता पुढचे जे 9 अध्याय आहे, 10वा अध्याय, 11वा अध्याय, 12वा, त्याच्यामध्ये वारंवार हे सगळे विषय येणारच आहेत. 9 अध्यायापर्यंत जे विषय होते ते सगळे नवीन होते आपल्याला, पण याच्या पुढचे जे विषय आहेत ते सगळी पुनरावृत्ती होणार आहे आणि त्या वृत्तीतूनच अजून चांगलं आपल्याला समजणार आहे. भगवंताची कृपा आपल्यावर आहे, त्यामुळे आपण अर्धी गीता पूर्ण केलेली आहे.
आता याच्या पुढचीही गीता अशाच प्रकारे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने भगवंताच्या कृपेने पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. आणि एवढं सगळं बोलून या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.